अंजली दमानी यांची उद्या पत्रकार परिषद। गेले 4 दिवस त्याच्यावर काम केलंय। भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा दमानी यांचे ट्विट। धनंजय मुंडेंची खुर्ची गेली तर संधी मिळेल याची भुजबळ वाट बघत असतील। सर्वजण एकाच माळेचे मणी। अंजली दमानी यांची राष्ट्रवादीतील नेत्यांवर टीका। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बाद घोषित केल्यानंतर डबल शिवराज राक्षेने पंचालाच लाथ मारली, तर अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडनेही पंचांचा निर्णय मान्य नसल्यानं मैदान सोडलं। दोघांवरही 3 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई। मॅट विभागाच्या अंतिम लढतीत पंचांचा निर्णय चुकला। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप बोंडवे यांची कबुली। शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीने पराभूत केलं। पंचानं दोन्ही पैलवानांना चूक दाखवायला पाहिजे होती। काका पवारांकडून नाराजी व्यक्त। तशी चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांवर कारवाई करा। शिवराजच्या कुटुंबियांची मागणी। काका पवारच्या तालमीत असल्यानं मुलावर अन्याय झाल्याचा आरोप। दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली। साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या, तर शिर्डीतील एका तरुणावरही कामावर जाताना चाकू हल्ला। गंभीर जखमी असल्याची माहिती। अर्थमंत्री पदावरील व्यक्ती खडूसच असते। संजय राऊतांचा निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा। महागाई आणि बेरोजगारी कमी होणार नसेल तर मध्यमवर्गीयांचं भलं कसं होणार? अर्थसंकल्पावरून राऊतांची मोदी सरकारवर टीका। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार। पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता। सध्याचे कर दरही सुधारित केले जाणार का याकडे लक्ष। सोलापूरनंतर सांगलीतील ग्रामपंचायतीत ईव्हीएमला विरोध। मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या। वाळवा तालुक्यातील बहे ग्रामसभेत एकमताने ठराव। इस्लामपूरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे ठरावाचं पत्र ग्रामस्थांकडून सुपूर्द।